पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या राजकारणातून निवृत्तीच्या भाषेनं बीडच्या राजकारणामध्ये मात्र खळबळ उडाली। राजकारणातून रिटायर व्हावंसं वाटतं, समृद्धी महामार्गासारखा एक्झिट असेल असं पंकजा मुंडे म्हणाले आहेत। दरम्यान पंकजा मुंडे रिटायर झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेमध्ये धिंगाणा घालेल अशी टीका जरांगेने केली। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या राजकारणातनं निवृत्तीच्या भाषेनं बीडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। पंकजा मुंडेंनी परळीतल्या एका कवी संमेलनात राजकारणातनं निवृत्तीची भाषा केली आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या। वयाच्या 24व्या वर्षापासून आता मी 47 पूर्ण झाले, 48 लागलो, म्हणजे 24 वर्ष याच रस्त्यावर जवळपास 20 माणसं, ते सगळं कसं बदलायचं मला तर कंटाळा आलाय। रिटायर असं मी म्हणले, मग तर हे सगळ्या दुनियेत धुमाकूळ घालीत, वारसाच मोडा। मग त्यांनी आधी दिलेला त्रास ध्यानात ठेवा, हे कमीत कमी फक्त अहंकारी, याच्यासारखी खालच्या दर्जाची नाही। सगळा समाज मोडून टाकीन त्यांचा ते। दुसरीकडे धनंजय मुंडेंनी सुद्धा माजलगावमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या कार्यक्रमात राजकारणात राहावं की नाही असं कधी कधी वाटत असल्याचं वक्तव्य केलं। आज आपण पाहतोय की कशा पद्धतीचं राजकारण चालू आहे। अशा राजकारणामध्ये अशा जाती पाती धर्माच्या इतक्या गलिच्छ पातळीला पोहोचलेल्या राजकारणात आपण राहू का नाही? जातीपातीचं राजकारण तिने आणलंय, जातीपाती देवारात वाच केला, बंजारा समाजाचा देवारात वाच केला, 2-4 धनगराच्या हाताखाली देतो, बाकीच्या धनगराचा सगळा देवारा केला। मी स्वतः जिम करतोय, बऱ्यापैकी मी स्वतः वजन माझं कमी केलंय, असंही सर्व क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं। पण येणारा काळ आपला आहे, त्या काळात आपण अतिशय चांगलं फिट राहायला पाहिजे, यासाठी मी आता जिम करतो। म्हणजे फिट राहणं, आरोग्याला शुभेच्छा देणं चांगलं आहे, मात्र गुंडागर्दी वाढवण्याकरता जर फिट राहत असतील आणि फिटनेस आल्यानंतर जर हातात हत्यार घेण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र जात असेल तर निश्चित चिंताजनक आहे। चमत्कार देखील दाखवणार आहे असं म्हणतात। अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जो लागू झालेला आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांचं वक्तव्य तपासून बघितलं पाहिजे। तू जिम करतोय चांगली गोष्ट आहे, पण दारू जे पितोय ते पण सोडा ना। जे मुलीची वयाची तू लडकी वडकी करतोय ते पण तुम्ही सोडा, त्या तुझ्या दिल आणि तुझी पुरी प्रकृती चांगली राहील। मी स्वतः बोलते सगळ्यांच्या समोर। आणि जरी धन्याला फक्त हेच करायचं आहे, तुझ्या कहते ना उमर 55 की दिल बचपन का, तो असाच आपल्या धन्याचा झालेला आहे। दरम्यान मुंडे बंधू भगिनीच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते वडेट्टीवारांनी या प्रकरणात उडी घेतली आहे। पंकजा मुंडेंनी भाजपमधनं बाहेर पडून ओबीसींच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हावं अशी ऑफर वडेट्टीवारांनी दिली आहे। तर काँग्रेसमध्ये पंकजा मुंडेंचं स्वागत करू असंही वडेट्टीवार म्हणाले। पंकजाताईंना आमची विनंती राहील, एक ओबीसी नेता म्हणून, की तुम्ही अशा प्रकारचं पाऊल न उचलता बिनधास्त पक्षातून बाहेर पडा, ओबीसीचं नेतृत्व करा आणि महाराष्ट्राचे तुम्ही ओबीसीचे पहिले महिला मुख्यमंत्री व्हा, यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ। बाहेर पडा भाजपातून आणि या मैदानात आमची त्यांना विनंती असणार आहे। कुठल्या संदर्भाने पंकजाताई बोलल्या हे मला माहिती नाही, मला वाटतं असा काही त्या कधीच विचार करत नाही। चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवारांना साधे नगरसेवक सांभाळता येत नाहीत। चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार तुमच्या नेतृत्वात नगरसेवक टिकायला तयार नाहीत आणि तुम्ही पंकजाताईंना ऑफर करताय। तुम्ही स्वतः काँग्रेसमध्ये किती दिवस राहणार हे महाराष्ट्राला ठाऊक